नमस्कार अमरावती. अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील दुचाकी स्वारांसाठी एक महत्त्वाची बातमी. वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर आता दुचाकी चालकासह मागील प्रवाशालाही हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. 22 जूनपासून विशेष मोहीम राबवत नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. अमरावती ग्रामीण जिल्ह्यात वाढत्या दुचाकी अपघातांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. आता दुचाकी चालवणाऱ्या चालकासोबतच मागे बसणाऱ्या प्रवाशालाही हेल्मेट घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अपघातांची आकडेवारी चिंताजनक आहे. वर्ष 2024 मध्ये 571 अपघाताची नोंद झाली होती, तर 2025 मध्ये 519 अपघात घडले. यंदा 1 जानेवारी ते 31 मे 2026 या केवळ 5 महिन्यांच्या कालावधीत 222 अपघाताची नोंद झाली आहे. या अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू दुचाकी अपघातांमुळे झाल्याचं समोर आलं आहे. हेल्मेटचा वापर न केल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याची बाबही पोलिसांच्या निदर्शनात आली. आणि याच पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलिसांनी 22 जून 2026 पासून विशेष तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णयही घेतला आहे. या मोहिमेदरम्यान हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांसह मागील प्रवाशावरही मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा नियमित वापर करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी केले आहे. अपघातांमधील मृत्यू आणि गंभीर जखमीचे प्रमाण कमी करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान हेल्मेट सक्तीच्या निर्णयामुळे रस्ते सुरक्षेला चालना मिळणार असून नागरिकांनीही नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तर 22 जूनपासून अमरावती ग्रामीणमध्ये दुचाकी चालक आणि मागील प्रवाशांसाठी हेल्मेट अनिवार्य असणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरणे आता केवळ पर्याय नाही, तर गरज बनली आहे.